नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आमच्या लाडक्या नाईकबाईचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इथे नाईकबाई येतायत, त्या आधी मना म्हणून हाक मारतात, पण नंतर ना त्यांना दारामध्ये खिडकीतनं जेसीबी आलेला दिसतोय. त्यामुळे त्यांना त्या बाहेर येतात आणि आजच्या आज हे बांधकाम आपल्याला पाडायचंय असं तो माणूस म्हणत असतो जेसीबी जवळचा. तर आता नाईकबाई धावत-धावत बाहेर येतात आणि नाईकबाईंच्या पार्टनं नानी, हेमंत सगळेच तिथे आलेले आहेत. आता नाईकबाई विचारतात, "अरे काय करताय हे?" "अरे थांबा, थांबा काय करताय?" तर "अरे काय बघतो काय? ए जेसीबी पुढे घे तो" असं म्हणत तो माणूस सांगतो. तर आता तो माणूस म्हणतो, "नमस्कार नाईकबाई, मी सुरेश डोईफोडे." तर "नमस्कार, पण हे तुमचं काय चाललंय? काय आहे सगळं?" तर तो माणूस सांगतो म्हणजे सुरेश डोईफोडे सांगतात, की "नगर परिषदेच्या ऑफिसमधून आलोय आम्ही. तुमच्या घराचा काही भाग हा अनधिकृत आहे. तो तोडण्यासाठी आम्हाला ऑर्डर आली आहे." तर नाईकबाई म्हणतात, "अहो, अनेक वर्ष राहतोय आम्ही या घरामध्ये. आता अचानक घराचा भाग अनधिकृत कसा असेल? पालिकेकडून आम्हाला घरपट्टी, वीज बिल, पाणीपट्टी सगळी बिलं येतात आणि ती सगळी बिलं आम्ही वेळेत भरतो. आणि जर पालिकेकडून बिलं येतायत, तर घराचा भाग अनधिकृत कसा असेल सांगा बरं मला?" असं नाईकबाई विचारतात. तर ते सुरेश डोईफोडे म्हणतात, "ते काय मला माहिती नाही." आणि आता सुरेश डोईफोडे हातामध्ये नाईकबाईंच्या एक नोटीस देतात. तर नाईकबाईंना ती नोटीस सगळी जी काही आहे, ती अशी वाचतात आणि त्यांना धक्का बसतोय. या सगळ्या प्रकारात हेमंत अजून काही बोलत नाही. नाईकबाईच फक्त बोलतायत आणि आता नाईकबाई म्हणतात, "हे बघ कसं?" तर नानी म्हणतात एकदम, "वरून म्हणजे कुठून? तुझ्या साहेबाकडूनच ना?" तर ते सुरेश डोईफोडे "हो" असं म्हणतात. तर नानी म्हणतात, "त्याला माझ्यासमोर आणून उभं करा. चांगला झोबडावते त्याला बघ मी." असं म्हणत आता बोलायला चालू करतात. तर "ओ काय बोलताय काय आजी तुम्ही?" असं तो सुरेश डोईफोडे म्हणतो. तर नानी म्हणते, "ललिता नाईकच्या घरावर नांगर फिरवणारा तो कोण रे?" असं म्हणत नानी ओरडून बोलत असतात. तर इकडे नाईकबाई म्हणत असतात, "नानी, नानी अहो तुम्ही थांबा, मी बोलते. तुम्ही थांबा, नका बोलू." तर नानी तिलाच ओरडतात म्हणजे नाईकबाईंनाच ओरडतात आणि म्हणतात, "तू गप्प बस गं. मला गप्प बसायला सांगतेस ते. हे नानीचं घर आहे नानीचं. आम्ही कुणाच्याही बापाला घाबरत नाही." आता हेमंत सुद्धा म्हणत असतो, "नानी, नानी ऐक" म्हणून. तर नानींना पुढे नाईकबाई म्हणतात, "तसं नाही हो नानी. अहो सरकारी अधिकारी आहेत ते. मी बोलते. तुम्ही थांबा." तर नानी परत म्हणते, "तुला सांगितलंय ना गप्प रहा म्हणून. कुणाशी कसं बोलायचं हे मला चांगलं कळतं. तू मला अक्कल शिकवू नकोस." असं म्हणत आता नाईकबाईंना बोलते बरं का नानी आणि म्हणते, "आज किती वर्ष झाली आपण इथे राहतोय. आजपर्यंत काय झोपले होते काय?" असं विचारते बरं का नानी. तर इकडे नाईकबाई म्हणतात, "मी तेच विचारायचा प्रयत्न करतेय नानी. प्लीज तुम्ही थांबा, बोलू नका, मला बोलू दे." आणि आता ते सुरेश डोईफोडे म्हणतात, "मॅडम आमच्या कामामध्ये उशीर करू नका. आम्हाला आजच्या आज हे अनधिकृत बांधकाम पाडायचंय." तर नाईकबाई म्हणतात, "अहो तुम्ही असं कसं बोलताय? मी सांगतेय ना हे अनधिकृत बांधकाम नाहीये. तुम्ही काय करताय?" तर इकडे सुरेश डोईफोडे ऐकत नाहीत आणि ते जेसीबी पुढे घ्या असं म्हणत असतात. तर नाईकबाई म्हणतात, "अरे, अरे थांबा तुम्ही." नानी सुद्धा तिकडनं ओरडत असतात, "अरे थांबा रे." तर हेमंत म्हणतो, "साहेब, साहेब थांबा हो तुम्ही. मी आणतो पेपर." असं म्हणत हेमंत लगेच आता बोलायला चालू करतो. आणि आता प्रेक्षकांनो इकडे ही तिघं जण थांबवायचा प्रयत्न करतात बरं का त्या जेसीबी वाल्याला आणि त्या सुरेश डोईफोडेंना पण. पण तेवढ्यात प्रेक्षकांनो आता काय होतंय बघा, "थांबा!" असा आवाज काढत ही दर्शन आलेली आहे बरं का तिथे आणि सगळेजण आता तिच्याकडे बघायला लागतायत. कशी अगदी एंट्री घेतीये बघा, अशी रागाने बघतीये, अशी ॲटिट्यूड दाखवतीये, केस-बीस उडलेले दाखवलेत वाऱ्याने वगैरे असं. आणि दर्शनाच्या पाठीमागे कल्याणी आहेच तिची पीए छत्री घेऊन उभी आहे, पेपर्स कसलेतरी घेऊन आहे ती आपली चालत-चालत. आणि ॲटिट्यूडमध्ये ही आता दर्शना अशी खाली उतरते बरं का आणि नाईकबाईंच्याकडे असं खुन्नस दिल्यासारखं बघतीये. आता नाईकबाईंना समजेल का ही दर्शना का अशी वागते ते किंवा त्यांच्या लक्षात येईल का की यांचा काहीतरी प्लॅन आहे तो. तर लगेच हेमंत ना या दर्शनाला बघतो आणि "नमस्कार मॅडम" असं म्हणतो. दर्शना येऊन खाली उभी राहते आणि त्या सुरेश डोईफोडेंना विचारते, "थांबा" असं म्हणून. तर लगेच तो सुरेश डोईफोडे म्हणतो, "तुम्ही कोण? तुमचा संबंध काय?" तर कल्याणी हसत म्हणते, "तुम्ही कोण?" "काय साहेब, ओळखलं नाहीत मॅडम ना?" असं विचारते बरं का कल्याणी. आणि आता पुढे म्हणते, "आमदार भाऊसाहेब चांदेकर." "त्यांना ओळखता का?" तर ते सुरेश डोईफोडे म्हणतात, "हो, हो, त्यांना कोण नाही ओळखत." दर्शना ॲटिट्यूडनं बघते तर लगेच कल्याणी म्हणते, "मग या ना त्यांच्या बहीण आहेत. आमच्या दर्शना लाड मॅडम." असं सांगते बरं का. आणि मग नमस्कार. तर लगेच दर्शना म्हणते, "काय नाव काय तुमच्या साहेबाचं?" तर तो डोईफोडे सांगतो, "विक्रम खाडे." तर लगेच दर्शना म्हणते, "विक्रमराव?" म्हणजे स्वतःला ओळखतोच असं दाखवते ही. परत म्हणते, "बरं
जरा फोन लावा तुमच्या साहेबांना, आम्हाला बोलायचंय त्यांच्याशी." तर प्रेक्षकांनो हा सुरेश काय करतो बघा, सुरेश का कोण तो साहेब आलाय, तो फोन लावून देतो आणि आता फोन कानाला ते फोन रिंग होतीये. तोपर्यंत ही कल्याणीला त्यांच्या हातातून फोन काढून घेते आणि म्हणते, "हॅलो, विक्रम तारे बोलतायत का? बरं नमस्कार साहेब, मी कल्याणी बोलतीये. दर्शना लाड मॅडमची असिस्टंट बोलतेय मी." "नाही काय आहे ना, ते जरा आमच्या मॅडमना ना तुमच्याशी बोलायचं होतं." "हां, हां, त्यांच्याकडे देते हां फोन. हे घ्या मॅडम." असं म्हणत आता फोन दिलाय बरं का या दर्शनाकडे आणि आता दर्शना कशी बोलते बघा, "विक्रमराव, नमस्कार." आणि आता काय आहे, अहो नायकांचा वाडा अधिकृत आहे हो. नाही आम्ही 2 दिवसात तुमच्या ऑफिसात त्यांचे पेपर्स पाठवतो. हं, ठीक आहे ना. पण आता या क्षणाला ही जी तुमची माणसं तुम्ही पाठवल्यासा ना, त्यांना माघारी बोलवून घ्या. हं. आणि म्हणते लगेच बोलवून घ्या असं सांगते बरं का प्रेक्षकांनो फोनवर. तर आता प्रेक्षकांनो बघा हां, फोन दिलाय परत त्या माणसाकडे आणि आता तो म्हणतात, "हां, हां, बोला सर." तर "ठीक आहे." हां, असं एवढंच म्हणतात आणि निघतो असं म्हणून आता ते निघून गेलेत बरं का. म्हणजे फोन वर सांगतंय आणि म्हणतात, "मॅडम आम्ही आता जातोय, पण 2 दिवसाच्या आत या घराचे सगळे कायदेशीर पेपर्स जे काही आहेत ते जमा करा, नाहीतर आम्हाला पुन्हा यावं लागेल बुलडोझर घेऊन, जे घेऊन हे बांधकाम तोडण्यासाठी." असं तो माणूस सांगतो बरं का. तर दर्शना लगेच म्हणते, "ऐ, या घराच्या विटेला बी धक्का लागणार नाही असा शब्द आहे या दर्शना लाडचा." असं म्हणते बरं का आणि हेमंत बघा कसा कौतुकाने बघतोय आणि बुलडोझर चालवायची एवढीच जर का मस्ती आली असेल ना, तर स्वतःच्या घरावर चालवायचा. चल, समजलं का? असं म्हणत ती दर्शना की ओरडते आणि म्हणते, "चल निघ." तर कल्याणी हे, 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 हे करून हसते. तर नमस्कार असं म्हणत तो माणूस निघून जातो. "ए चला निघा रे," असं म्हणत आता निघून गेलेला आहे बरं का. जे बुलडोझर जो काही घेऊन आलेला आहे ते माणूस निघून गेलेले आहेत. आता प्रेक्षकांनो पुढे काय-काय घडतंय बघूया आपण. तरी नानी लगेच ना असं म्हणजे सुटकेचा निश्वास घेते. इथे नाईकबाई सुद्धा असं म्हणजे जरा हुश असं करतात. तर आता हेमंत म्हणतो, "लाड मॅडम, तुमचे आभार कसे मानू हे मला खरंच कळत नाहीये. तुमच्यामुळे आमच्या घरावरचं संकट टळलं." तर "अहो हेमंतराव, हात काय जोडताय? अहो राहू द्या." तर शारदा, "अगं बघतेस काय? पाया पड ना त्यांच्या." असं हेमंत सांगतो. तर शारदा बघत असते. तर हेमंत पुढे म्हणतो, "अगं त्यांच्यामुळे ना आपल्या डोक्यावरचं संकट टळलेलं आहे. अगं पाया पड त्यांच्या." तर दर्शना म्हणते, "अगं बाई पाया? अहो नाही बाई कशाला? राहू द्या." असं दर्शनाचं नाटक चाललंय. तर हेमंत इथे म्हणतो, की "पड पाया." तर लगेच नानी सुद्धा म्हणते, "अहो पाया पडू देत तिला. देवासारख्या धावून आलात हो तुम्ही." असं म्हणते. "आणि तुम्ही नसता तर माझ्या पोराच्या डोक्यावरचं छप्पर गेलं असतं हो." तर हेमंत सुद्धा अगदी हो, हो म्हणतो. तर नाईकबाईंना स्वतः पुढे येतात आता आणि खरंच थँक यू असं म्हणत ना खाली वाकतात बरं का. तर लगेच ना दर्शना त्यांना म्हणते, "अहो नाईकबाई, अहो राहू द्या हो." आता बघा प्रेक्षकांनो पुढे काय घडतंय ते. हे दर्शना म्हणते, "आम्ही इथं असताना या गावात कुठलं बी संकट येणार नाही, ह्यो शब्द देतो आम्ही." हेमंतराव, घराचे पेपर्स घेऊन ये आमच्याकडे उद्या. आपण लीगल जे काही आहे ते करून घेऊ असं सांगतात. तर लगेच ना प्रेक्षकांनो इकडे नाईकबाई म्हणत असतात, की "तुम्ही कशाला त्रास घेताय? मी बघते जे काही करायचंय ते." तर लगेच ही नानी म्हणायला चालू करते, "बघेन काय बघेन? आ? परिषदेच्या ऑफिसमध्ये खेटे मारायला जमणार आहे काय तुला? बघेन" म्हणे. असं म्हणत टोमणा सुद्धा मारते बरं का नानी ते नाईकबाईंना. आणि लगेच ना गावकरी लगेच आता बोलायला चालू करतायत आणि म्हणतायत, "शारदाबाईंचे ना या गावावर लई उपकार आहेत. कुणी बी संकटात असलं तर नाईकबाई पहिले धावून येतात आमची मदत करण्यासाठी. तुम्ही दुसरी बाहुली बनून गावात आलात." असं दर्शना मॅडमना म्हणतात बरं का लगेच. तर प्रेक्षकांनो गावकऱ्यांचे हे जे काही संवाद आहेत ते ऐकून कल्याणी लगेच म्हणते कशी, "अहो तुम्ही काही काळजीच करू नका आता. आमच्या लाड मॅडम ना या गावचं भलं करण्यासाठीच आलेले आहेत." तर लगेच हेमंत म्हणतो, "मॅडम अहो तुम्ही असं बाहेर का उभे आहात? चला ना, आत चला." तर दर्शना म्हणत असते, "अहो कशाला?" मनातून तर या दर्शनाला घरामध्ये जायचंय, पण नाटकं बघा किती करते. "कशाला?" असं विचारते लगेच. तर नानी कशाला गप्प बसते. नानी म्हणते लगेच, की "अहो, तुमच्यासारख्या मोठ्या लोकांचे पाय लागू द्यात की आमच्या घराला." दर्शना म्हणत असते, "नाही नको." मी काय म्हणतो, "हेमंतराव आम्ही परत येऊ. आता चला, चला आम्हाला उशीर झालाय." तर हेमंत म्हणतो, "नाही, नाही, नाही, नाही. अहो तुमच्यामुळे आमच्या घरावरचं संकट टळलंय. काय नानी, मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही. चहा घेतल्याशिवाय तुम्ही जायचंच नाही." तर शारदा, "चल चहा टाक." तर लगेच नाईकबाई सुद्धा चहा ठेवते म्हणून आत येतात आणि "या ना आत या." असं सांगतात. तर सगळेजण आता घरामध्ये गेलेत बरं का. प्रेक्षकांनो आता बघा कल्याणी तर लगेच दर्शना म्हणते, "चला." प्रेक्षकांना आता ही घरामध्ये आलेली आहेत. घरामध्ये आल्यानंतर इकडे नानी बसतात सोफ्यावरती
दर्शना त्यांच्या बाजूला बसायला जाणार असते. तोपर्यंत ना इथे हेमंत म्हणतो, "थांबा, थांबा, थांबा 1 मिनिट" आणि स्वतःच्या रुमालाने ना तो सोफा पुसून देतो बरं का हा हेमंत. तर आता नानी ना स्वतः इकडे दर्शनाला बसवतात जवळ आणि म्हणतात, "खरंच तुम्ही ना आम्हाला बेघर होण्यापासून वाचवलंत. खूप चांगलं काम केलं तुम्ही." तरी दर्शना लगेच आता नानींच्या पाया पडते. तर नानी म्हणतात, "मोठ्या व्हा, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत." तर "अगं बाई!" म्हणते बरं का दर्शना. नानी पुढे म्हणतात, "खरंच खूप संस्कारी आहात तुम्ही" आणि रडायला लागतात बरं का नानी या. तर प्रेक्षकांना दर्शना विचारते, "अगं बाई काय झालं?" नानी म्हणते, "आजपर्यंत मला एवढा मान कुणीच दिला नव्हता." तर हेमंत म्हणतो, "आमची आई ना जरा इमोशनल झालीये" असं म्हणतो आणि "तुम्ही गप्पा मारा, मी जरा आलोच" असं म्हणत नाही ते हेमंत आतमध्ये येतो. दर्शनाला सांगतो, की "बसा तुम्ही आलोच." आता हेमंत स्वयंपाकघरात येऊन काय-काय करतोय बघा हां. इथे शारदा ना चहा ठेवते म्हणजे नाईकबाई चहा ठेवतायत आणि आता प्रेक्षकांना हेमंत त्यांच्या पाठीमागून येऊन उभा राहतो इथे. नाईकबाई जराशा दचकतात. हेमंत विचारतो, "काय दचकायला काय झालं?" तर "नाही अचानक आलात ना तुम्ही," असं नाईकबाई सांगतात बरं का. आता नाईकबाई त्या चहामध्ये दूध ओतत असतात. तर लगेच हेमंत म्हणतो, "शी, शी, 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 शी. असा काळपट आणि पांचट चहा देणार आहेस का तू लाड मॅडमला? अगो श्रीमंतांच्या घरात वाढलीस, पण तुझ्या सगळ्या सवयी ना भिकारड्याच आहेत," असं म्हणतो बरं का टोमणा मारतो शारदाबाईंना. आणि हेमंत पुढे सांगतो, "अगं आणखीन दूध घाल त्याच्यात." तर नाईकबाई हं म्हणतात आणि दूध घालतात बरं का. तर प्रेक्षकांनो इकडे नुसता चहा देणार आहेस का? असं हेमंत विचारतो. तर नाईकबाई म्हणतात, "नाही, नाही, नाही. बिस्किट देणार नाही मी चहाबरोबर." तर हेमंत म्हणतो, "वाटलंच मला. ही बिस्किटं ना तुझी ठेव इकडे बाजूला. छान काहीतरी भजी किंवा बटाटे वडे कर चल तळ." तर लगेच नाईकबाई म्हणतात, "तर दुसरं काहीतरी करू का मी?" असं विचारतात. तर हेमंत विचारतो, "का? भजी करायला काय प्रॉब्लेम आहे तुला?" नाईकबाई म्हणतात, "नाही, तेल नाहीये पुरेसं." तर हेमंत म्हणतो, "तुझी ना नेहमीची कारणं आहेत ही. तेल संपत होतं, तर आणून ठेवता येत नाही का तुला?" नाईकबाई म्हणतात, "अहो महिना अखेर आहे ना, पैसे नाहीयेत." तर हेमंत म्हणतो, "ठीक आहे त्या तेलात कर भजी पटकन, चल लवकर तळ." नाईकबाई परत हाक मारतात आणि म्हणतात, "ऐका ना" आणि त्यांच्या जवळ जातात. तर हेमंत म्हणतो, "आता काय?" तर नाईकबाई म्हणतात, "मला वाटतं त्या त्या भजी नाही खाणार." तर हेमंत म्हणतो लगेच, "तुला काय भविष्य कळतं?" तर नाईकबाई म्हणतात, "अहो त्यांच्याकडे बघितलं तर कळतं की त्या हेल्थ कॉन्शियस वाटतात त्या." तर हेमंत म्हणतो, "तुला भजी करायची नाहीयेत ना, म्हणून तू कारणं शोधू नकोस काहीतरी." नाईकबाई म्हणतात, "नाही, नाही, मी खरंच सांगते अहो, त्या मोठ्या घरातल्या बायका तेलकट, तुपकट वडे, भजी असं नाही खात. तर आता मुस्काट फोडीन हां तुझं, मला शहाणपणा शिकवतेस." असं म्हणत हेमंत अंगावर जातो परत. तर नाईकबाई म्हणतात, "अहो तसं नाही, म्हणजे मी खरंच सांगतेय." तर हेमंत म्हणतो, "आता तुझं थोबाड बंद कर आणि भजी करायला घे गपचूप. चल पटकन कर." असं म्हणत आता हेमंत ऑर्डर सोडतो आणि तिकडे निघून जातो बरं का. तर नाईकबाई हेमंतकडे बघत राहतात. प्रेक्षकांना हेमंतचं ना खरंच काय करावं असं वाटतंय. तर इथे दर्शना विचारते नानींना, की "बाकी तब्येत काय म्हणतेय तुमची?" नानी म्हणतात, "तब्येत बरी नसते हो माझी. सारखी चक्कर येते मला. कसं तरीच वाटत असतं." तर दर्शना म्हणते, "होय का? अहो चालायचंच. काय आहे या वयामध्ये अशा तब्येतीच्या तक्रारी होतच असतात." तर नानी म्हणतात, "नाही, नाही. अहो इतकं सुद्धा काही माझं वय झालेलं नाहीये. 50 माणसाचं जेवण मी एकटीने बनवू शकते." असं नानी म्हणते. तर दर्शना म्हणते, "बाई!" पण नानी म्हणते, "तरी सुद्धा ना, पण आजकाल ना मी माझ्या तब्येतीला जरा जपतेच." तरी कल्याणी पण म्हणते, "एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवून बघा." तर लगेच नानी म्हणते, "काय सांगू तुम्हाला, बंड्या सोडून माझ्याकडे ना कुणाचं लक्षच नसतं. सगळी आपापल्या कामात व्यस्त असतात." दर्शना म्हणते, "अहो असं कसं बोलताय तुम्ही? तुमच्या सूनबाई आहेत की." तर नानी लगेच म्हणते, "घरातलं काम सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजत असते ती. आज सकाळचंच उदाहरण घ्या ना. वाण्याकडून तिला सामान आणायला सांगितलं होतं, पण आतापर्यंत तिनं ते आणलेलं नाहीये." तर नाईकबाईंबद्दल असं ऐकून ना दर्शना आणि कल्याणी दोघी एकमेकींकडे असे जरा इशारे करतात. नाईकबाईंबद्दल बोलताना पुढे लगेच नानी म्हणते कशी, "पण मग शाळेतलं काम सांगा, थुई-थुई नाचत जाईल." आता इकडे मना आली बरं का आणि म्हणते हाक मारते हळूच, "नानी, अगं बीपीचा त्रास आहे ना तुला?" मग लगेच नानी म्हणते, "हो, माहिती आहे मला." तर प्रेक्षकांनो इथे ना मना येतेय बोलायला आणि मग ही कोण असं दर्शना विचारते. तर नानी सांगतात, "ही माझी नात, बंड्याचं शेंडेफळ आहे," असं म्हणत सांगतात. तर बंड्या नानी म्हणते बंड्या म्हटल्यानंतर लगेच इकडे दर्शना म्हणते, "बंड्या?" आणि बंड्या म्हणजे हां, हां, हे होय म्हणजे हेमंतराव, बंड्या. तर लगेच मना म्हणते, "हॅलो, मी मृण्मयी असं सांगते." तर लगेच दर्शना म्हणते, "हॅलो, मी दर्शना लाड" असं सांगते बरं का. मना म्हणते, "मी येते" असं म्हणत ते पुस्तक घेते तिथल्या टेबलावरचं आणि निघून जाते. तर प्रेक्षकांनो दर्शना मनातल्या मनात ना काहीतरी इकडे आखणी घालतीये बरं का. नानी पुढे म्हणते,
तुम्हाला सांगते लाड मॅडम, माझा बंड्या ना म्हणजे अगदी श्रावण बाळ आहे बरं का, मातृभक्त आहे. तर हेमंत म्हणतो, "अगं नानी, हेमंत म्हण, बंड्या काय तुझं?" तर लगेच दर्शना म्हणते, "अहो हेमंतराव, म्हणू द्या की त्यांना बंड्या. आईचं प्रेम आहे ते आणि तसं बी आम्हाला ऐकायला गोड वाटतंय आणि तुम्हाला शोभतंय पण ते. बंड्या असं म्हणत ना लगेच तिथे दर्शना आणि नानी दोघी जणी हसतात बरं का. तर लगेच हेमंत पण म्हणतो, "बरं मग म्हण बंड्या." प्रेक्षकांनो आता पुढे काय-काय घडतंय बघूया. ही दर्शना नेमकं काय करणार आहे अजून देव जाणे. तर इथे नाईकबाईंचं ना भराभर इकडे साल काढायचे, चिरायचे चालू आहेत भजीसाठी. त्यांचं काम असं फास्टमध्ये चाललेलं आहे. बेसन पिठामध्ये सगळं ते भजीसाठी लागणारं साहित्य ते काढतायत. तेल बघतायत तर तेल जरासंच आहे. पण त्या अशा ना गपचूप म्हणजे गप्प बसत नाहीत. पण काहीतरी करून इकडे तेवढ्याशा आहेत त्या तेलामध्ये ना भजी तळायचा प्रयत्न करतायत त्या. अगदी भजी छान तळून काढतायत. तर आता प्रेक्षकांनो पुढे काय घडतंय बघूया. इथे नानी अजून सांगतायत, "तब्येतीचं असंच असतं माझ्या. डावी-उजवी होत असते मध्ये-मध्ये आणि आता तर पावसाळा सुरू झाला ना, त्या दिवशी काय झालं माहितीये का? पडले ना मी पाण्यात. हात अजूनही दुखतोय बघा." इकडे दर्शना मात्र इरिटेट झाली आहे. ती हळूच कल्याणीला खुणावतीये. तर कल्याणी म्हणते, "मॅडम ते अहो घरी पाहुणे येणार आहेत ना," असं म्हणते बरं का. तर दर्शना म्हणते, "अरे मी विसरलेच. काय आहे पाहुणे आलेत जरा घरी. बरं आम्ही निघतो आणि आम्हाला तुम्हाला भेटून ना लई म्हणजे लई भारी वाटलं बघा," असं दर्शना म्हणते नानीला आणि म्हणते, "आत्ता सांगून ठेवते की तुम्हाला कधी बी काय बी लागलं ना, तरी आम्हाला हक्काने सांगायचं, हक्काने हाक मारायची. चला येऊ आम्ही?" असं म्हणत ना मुद्दामून उठते बरं का दर्शना. तर हेमंत म्हणतो, "अहो थांबा मॅडम मी 2 मिनिटात चहा घेऊन येतो." तर ना नानी हात धरून दर्शनाला खाली बसवत, "अहो बसा हो, बसा हो" करतात. तर आता हेमंत आलाय किचनमध्ये आणि म्हणतात, "झालं का ए?" असं म्हणत हेमंत आतमध्ये येतोय आणि बघतोय तर 4 भज्या तळलेल्या आहेत. तर हेमंत विचारतो, "ए तू मुद्दामून करतेस ना? त्या लाड मॅडम समोर माझं नाक कापलं जावं म्हणून अशी वागतेस ना तू? तर तेल खूप कमी आहे. मी जास्ती भजी टाकली ना तर ती तळली जाणार नाही." तसं नाईकबाई सांगतात. तर हेमंत म्हणतो, "आता अजून काही कारणं सांगितलीस ना, तर बघ मी काय करेन ते. आता पटापट ती भजी कर, चहा गाळ आणि तो बाहेर घेऊन ये. त्या लाड मॅडम आहेत ना, त्या कंटाळल्या आहेत, त्या निघाल्या आहेत. पटकन ये." असं म्हणत ओरडून जातो बरं का. तर नाईकबाई म्हणतात, "आणते, आणते." "अरे काय मशीन आहे का? भजी कर म्हटल्यावर लगेच होणार आहे का?" तर प्रेक्षकांनो इथे, "शारदा आण लवकर." असं म्हणत हेमंतला ओरडत बाहेर येतो मुद्दामून. तर "अहो हेमंतराव कशाला?" असंही दर्शना म्हणत असते. त्यात कल्याणी सुद्धा बघत कशी राहिली बघा. तर त्या नाईकबाईंना चहा आणि भजी घेऊन येतायत आणि "घ्या चहा." असं इकडे नानी सांगतायत. कल्याणी म्हणते, सॉरी नाईकबाई, पण काय आहे ना, आमच्या मॅडम तेलकट काही खात नाहीत हो." असं म्हणून सांगते बरं का ही कल्याणी. तर दर्शना पण "हूं" असं म्हणते. तर हेमंत म्हणतो, "अहो तुम्ही आमच्या घरची भजी खाऊन तर बघा." दर्शना म्हणते, "अहो काय आहे, खाण्याच्या बाबतीत ना आम्ही आमच्या आई-बापाचं पण ऐकत नाही अहो." असं सांगते बरं का ही. तर हे दर्शनाचं म्हणणं ऐकल्यानंतर हेमंत ना इकडे नाईकबाईंकडे बघत असतो. नाईकबाई गप्प बसतात. तर लगेच हेमंत पुढे म्हणतो, "अहो मग चहा तरी घ्या निदान." तर लगेच ना डोळ्याने खुणावतो हेमंत इथे नाईकबाईंना, की "चहा दे." तर नाईकबाई स्वतः इथे चहाचा कप इथे दर्शनाच्या हातामध्ये देतात आणि आता प्रेक्षकांनो दर्शना बघा कशी नाटकं करते ते. चहाकडे बघते एकदा आणि म्हणते, "हे दूध आहे का चहा आहे? लई म्हणजे म्हणजे सॉरी हां, म्हणजे काय आहे ना, आम्हाला ना लई दूध घातलेला चहा नाहीच आवडत. सॉरी, सॉरी." असं म्हणते दर्शना. तर हेमंत म्हणतो, "बघितलंस ना, मी तुला सांगितलं होतं, की चहामध्ये दूध कमी टाक. तू ऐकलं नाहीस माझं." तर प्रेक्षकांनो इकडे नाईकबाई गप्पच बसतात नेहमीप्रमाणे कारण इथे उलटं सांगतोय तो कारण त्या चहामध्ये दूध जास्ती घालत नसतात. तर हेमंतने चहात दूध जास्ती घालायला लावलेलं आहे. तर प्रेक्षकांनो आता हेमंतनं असं म्हटलेलं ऐकून सांगितलं होतं ना मी तुला, असं म्हटल्यानंतर दर्शना जरा तोंड वाकडं करते. तर नाईकबाई लगेच म्हणतात, "हो ना." हेमंत पुढे म्हणतो, "काही हरकत नाही. शारदा तुमच्यासाठी परत चहा बनवेल." तर शारदाबाई पण जात असतात, "मी करते दुसरा," असं म्हणत. तर दर्शना म्हणते, "नाईकबाई अहो राहू देत, राहू देत. नको. एक दिवस जरासं चालेल. आम्ही पिऊ एक दिवस असाच," असं म्हणून सांगते. कसंही म्हणजे तुम्ही एवढ्या प्रेमानं चहा केलाय ना आमच्यासाठी, तर आम्ही घेऊ तो. तर आता एक दिवस ठीक आहे तुमच्यासाठी म्हणून आम्ही गोडवा जे आम्ही आमचं डाएट जे काही आहे ते मोडतो, घेतो आम्ही चहा असं म्हणत दर्शना कप तोंडाला लावणार. तोपर्यंत कल्याणी घे. तर लगेच कल्याणी पण म्हणते, "हो, हो घेते." असं म्हणत तो दुसरा कप लगेच उचलते बरं का कल्याणी तिथे ठेवलेला. आणि प्रेक्षकांनो बघा आधी कल्याणी चहा पिते. दर्शना तिच्याकडे बघत राहिली. कल्याणी तिला सांगते, की "हो चहा तुम्ही घ्या ठीक आहे." असं म्हणत. आणि मग तेव्हा दर्शनाना चहा तो कप तोंडाला लावते आणि म्हणते, आणि ममग म्हणते, "वाह! वाह! खरंच लई भारी झालाय हो चहा." असं म्हणते बरं का. तर प्रेक्षकांनो दर्शना म्हणते, "आवडला आम्हाला." तर कल्याणी सुद्धा म्हणते, "हो ना." तर लगेच हेमंत म्हणतो, "मग डाएट मोडलंच आहे ना तुमचा चहा पिऊन, तर भजी पण टेस्ट करा. खूप छान बनवते ती भजी.
करा टेस्ट असं म्हणत हेमंत सांगतो. तर लगेच दर्शना स्वतः घ्यायच्या बरोबर आधी कल्याणी घे. तर कल्याणी आधी भजी खाते बरं का ती आणि मानेनं सांगते, की "हो, छान आहे." तर लगेच दर्शना पण घेते लगेच आणि खाते. तर आता दर्शना म्हणते, वाह! नादच खुळा झाले बरं का." तर नाईकबाई ते हसतात. दर्शना पुढे म्हणते, "नाईकबाई आवडलं आपल्याला. नाईकबाई खरंच तुमच्या हाताला लई चव आहे बरं का." असं कौतुक करते बरं का नाईकबाईंचं दर्शना. आता तर हेमंत म्हणतो, "जा, जा शारदा, जा, जा पटकन जा आणि अजून थोडी भजी करून आण, जा पटकन." तर इकडे दर्शना म्हणते, "अहो कशाला? तर आणेल ती आणेल, जा, जा पटकन जा." असं म्हणत मुद्दामून हेमंत सांगतो. तर नाईकबाई ना अशा उभ्या आहेत तिथे आणि म्हणजे जरासं बघतात असं हळूच हेमंतकडे कारण त्यांनी आधीच सांगितलं असतं, की तेल कमी आहे, पुरेसं आहे, नाहीये म्हणून. तरीसुद्धा हेमंत चाललंय, की अजून भजी आण जा. तरी ते ना नानी अशा बघत असतात. तर प्रेक्षकांनो इकडे दर्शना म्हणते, "वाडा लयच जुना आहे नी तुमचा." तर हेमंत म्हणतो, "हो, हो." तर लई मोठा बी आहे असंही दर्शना म्हणते परत. तर हेमंत म्हणतो, "हो, हो, माझ्या पणजोबांनी बांधलाय हा वाडा. पण काय आहे ना, मेंटेन करता ना नाकीनऊ येते माझी," असं हेमंत सांगतो आणि म्हणतो, "आता एकट्याच्या पगारात काय-काय करणार ना?" तर नानी परत म्हणते, "आमच्या ह्यांना पेन्शन नव्हती ना, मग घरासाठी मग मी काय देणार? पण आमचा बंड्या ना खूप कामसू आहे, खूप कष्टाळू आहे. त्यानं हे सगळं उभं केलंय व्यवस्थित." तर प्रेक्षकांनो दर्शन आता इरिटेट झाले बरं का. त्यामुळे ती कल्याणीला खुणावते. तर कल्याणी आता फोनवर बोलायचं नाटक करते आणि म्हणते, "हॅलो, हां, हां, म्हणजे पोहोचलात तुम्ही? बरं अरे बापरे! नाही, 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 म्हणजे ठीक आहे, आम्ही आलोच, आलोच." असं म्हणते. "बरं येतो, येतो." असं म्हणत आता कल्याणी म्हणते, "मॅडम, अहो पाहुणे पोहोचले." तर दर्शना म्हणते, "अगं बाई पोहोचले नानी, बरं आता आम्ही निघतो बरं का, आम्हाला नाही थांबता येणार. पाहुणे घरात आलेत आता, पण आम्हाला निघायलाच पाहिजे." असं म्हणत दर्शना उठते. तर हेमंतचं चाललंय, "ए थांबा, थांबा, ती घेऊन येईल भजी. शारदा, ए शारदा." तर "कशाला हेमंतराव?" असं नाईकबाई म्हणत असतात. तर ते मी असं म्हणत नाईकबाई बाहेर येतात. तर दर्शना म्हणते लगेच, "नाईकबाई अहो राहू द्या, ठीक आहे. तर आता येतो आम्ही." असं म्हणत दर्शना म्हणते पुढे, "बरं ते घराचे कागदपत्र घेऊन या बरं का. आम्ही लीगल करून देऊ. येतो आम्ही." तर हेमंत म्हणतो, "नाही मी मी आणतो ना ती कागदपत्र." तर दर्शना म्हणते, "हो ठीक आहे चालतंय." "नानी येऊ का?" असं म्हणते बरं का दर्शना आणि परत एकदा नमस्कार करते आणि म्हणते, "बरं वाटलं." तर हेमंत म्हणतो, "बरं मी आलो सोडून." असं म्हणत आता हा हेमंत सोडायला गेलाय दर्शना मॅडमला. त्याच्या पाठोपाठ कल्याणी सुद्धा जाते आणि आता नानी तिथंच आहे आणि आता बघा प्रेक्षकांनो, ते समोर ठेवलेला चहा आणि भजी जी काही ते घेऊन नाईकबाई आत जात असतात. तर नानी ओरडते त्यांना आणि म्हणते, "आता ते घेऊन कुठे आत चाललीस? बंड्या खाईल ते, ठेव इथेच." तर प्रेक्षकांनो नाईकबाई आतमध्ये जातात. तर "चाली ताबडतोब घेऊन." असं म्हणत नानी तिथंच बसतात बरं का. आता हेमंत आलाय आतमध्ये दर्शना मॅडमला सोडून. आता नानी काय बोलते बघा पुढे. नानी म्हणते दर्शना ह्याच्याकडे बघत हेमंतकडे बघत आणि म्हणते, "बघितलंस ना बंड्या, तू सांगून सुद्धा ती भजी घेऊन नाही आली बघ. रिकाम्या हाताने आली. एक नंबरची माणूसगाणी आणि कंजूस आहे. एवढ्या मोठ्या बाईसमोर आपलं नाक कापलं तिने. कळतंय का तुला? तुला काही विचारतच नाही रे ती. तुला काही किंमतच देत नाही ती. पण तुझ्या ते लक्षात येत नाही. डोक्यात बसवून घेतलेस ना तू तिला." असं म्हणत नानी कान भरतात आणि म्हणतात, "हिच्या दृष्टीने तुला काडीची किंमत नाहीये. किंमत शून्य आहे." असं म्हणत हेमंतच्या मनामध्ये विष कालवलं या नानीनं. तर हेमंत काय करतो हातातली भजी घेतो. पण त्याच्या डोक्यात नानीचे शब्द घुमत असतात, की तिच्या दृष्टीने तुझी किंमत शून्य आहे. तर हेमंत तिथे चिडून ना ते भजं खाली टाकतो. तरी दर्शना इथे म्हणत असते कल्याणीला, की "आम्हाला समद गाव ताब्यात घ्यायचंय आमच्या, पण त्याआधी सगळ्या प्रॉपर्टी लीगल कराव्या लागतील." तर प्रेक्षकांनो इथे ना हेमंत तेल सांडतो इथे ते गरम असणारं. तर इथे नाईकबाई कुठेतरी बाहेर जात असतात. तर नानी त्यांना ओरडतात, विचारतात, की "तिन्ही सांजेच्या वेळेला कुठे चाललीस तू? बाहेर जाताना तुला नाचता येतं वगैरे." असं जरा खूप काही बोलतायत. दर्शना इथे नाईकबाईंना आपल्या बाजूनं करायच्या विचारात आहे. दर्शनाच्या डोक्यात काय आणि नेमके कसे विचार आहेत? नाईकबाई या सगळ्या त्रासातून कशा स्वतःला सोडवून घेतील हे बघूया. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.